3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रेंडशिप क्रिकेट संघ क्षितिजा 11 मोहपाडा बी आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ दैवली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये. रोहन पोतलेत, सिंगल मिळतीये. संदेशच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय कुणाल. ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद. दिगंबरजी सुरोशे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून निरीजी लंके साहेबांचे निस्वार्थी समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. दिगंबरजी सुरोशे, आपलं स्वागत आहे. प्रसादच्या पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल इथे एकवटी जाते. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. या वेळेला देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडला. बरदा वेगाला बॉल चाललाय. स्थिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान इथे घडले काय? सिंगल धाव एक पडण्याचा प्रयत्न इथे झालाय. बायच्या माध्यमातून एक सिंगल बेल आणि त्यामुळेच की काय धावफलक पुढे सरकत असताना 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात सध्याच्या घडीला. संत सुरुवात तुम्हाला पार भीती. बॅटिंग करत असताना टीम दैवली संघाच्या माध्यमातून परेश गोराटकर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. द केक क्राउन स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत. राईट ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दूर राहिलेत. स्ट्राइक चेंज झाली आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संदेश बागरावच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 6 आकड्यावरती टीमची टोटल. इथे लाईन चेक करावे लागेल. पंच वळतायत. आंबे डांगरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा. त्यामुळे एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल याच सिंगलच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. 7 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. सोबत स्कोररच्या भूमिकेत एजाज दाखल झालेत बदलापूर गाव. त्यांचं स्वागत आहे. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस देखील इनफिल्डच्या वर्ण खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. कालचा दिवस मोहपाडा बी या टीमने गाजवलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं खरं तर जेबी दिनेश यशवंतराव खरं तर या मॅच मध्ये नव्हते, स्पर्धेमध्ये नव्हते, परंतु आज खेळण्यासाठी दाखल झालेत. कारण त्यांना देखील माहिती आहे मोठी मॅच आहे, त्यामुळे इथून जिंकायचंय याच अनुषंगानं ते दाखल झालेत. बॅटची कडा यावेळेस देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाल बचावले गेले. बॅकअप चांगला बार बितोय. केतन दादा जाधव खरं तर सेवा संस्था फाउंडेशन यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अमोलजी सोनावणे साहेबांचं आगमन झालंय. विनंती मंचावरती आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या साथीनं केतन दादा जाधव असतील, त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय आमचे सिद्धेश भाई असतील, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाल बचावले गेले. मोहपाडा म्हटलं की आमचे सिद्धेश दादा असतील, संतोष दादा असतील, केतन दादा जाधव असतील, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण पाहतोय सेवा संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून एक स्पर्धा मोठी ते घेऊन येतात. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज अंतिम दिवस आहे. आज अनिल दादा भोईर देखील सकाळपासून उपस्थित आहेत, कारण त्यांना माहिती आहे आज स्पर्धेला खरं तर निरोप द्यायचा आजचा दिवस आहे. आणि ज्यावेळेस खरं तर पहिला दिवस आपण पाहिला 24 डिसेंबर 2025 रोजी स्पर्धेला सुरुवात झाली. मोठ्या धूमधडाक्यानं खरं तर स्पर्धेला आपण सुरुवात केली थाटाबाटानं. त्यावेळेस मात्र आपण जर पाहिलं असेल तर आभाळ भरून आलं होतं, परंतु आज आपण पाहिलं तर या स्पर्धेला निरोप देताना
कुठेतरी आमच्या आयोजन कमिटीच्या डोळ्यात देखील पाणी आलं असावं, कारण 5 दिवस कसे इथून निघून गेले ते कळलंच नाहीये. कारण 5 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी चांदप गाव स्पर्धा भरवत असतो, तो चांदप गावाच्या नावासाठी, आणि तेच चित्र आपण पाहिलंय. कारण 5 दिवस एकजुटीने मग आमचे मुकेश बोराडे असतील, रवी भोईर असतील, आतिश भंडारी असतील, सर्वजण एकत्र येत असताना, नामदेव भंडारी असतील, एकत्र येत असताना ही स्पर्धा भरवत असतात. त्यामध्ये आपले सरपंच संजयजी भोईर साहेब, भाग्यश्रीताई भोईर असतील, यांचं मोठं सहकार्य राहिलं ही स्पर्धा भरवण्यासाठी. कारण त्यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. सरपंच चषकचं दमदार आयोजन आणि दमदार नियोजन आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तडमाचा खेळाडू सनी राणेनं हा झेल टिपलाय, त्यामुळे धक्का लागतोय. अजून एक बॅटिंग करत असताना टीम दहिबली संघाला फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर फलंदाज कुणालला इथून मात्र मैदान सोडावं लागलं. त्यामुळे नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय केतन केतन निहारे, षटक क्रमांक 2. स्टपला तुम्ही पाहताय, बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय रोहन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हा देखील फटका फसला. त्यांच्या मागे किशोर मेहर पोहोचलाय आणि अनुभवी खेळाडूने हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून दुसरा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम दहिवली संघाला फलंदाज बाद. दोन धक्के सलग आता लागलेत बॅटिंग करत असताना टीम दहिवली संघाला. आज अनिल दादा सुरोशे खर तर पूर्ण दिवस दहिवली टीमच्या मागे आहेत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे काका विलास कडब असतील आणि आमचे लंके साहेबांचे निस्वार्थी समर्थक दिगंबर सुरोशे यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यांचे मनपूर्वक स्वागत. विवेक भोईर यांचं आगमन झाले. या पण आज खर तर पाहुण्यांची रेलचेल भरपूर मोठी आहे, त्यामुळे विवेक आपण थांबायचं मुख्य व्यासपीठावरती. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोहन हजारेच्या बॅटमधून येतोय षटकार. पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती 15 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व नंदूदादा भंडारी साहेबांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हा देखील फुल टॉस, फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय आणि अखेर झेल तिथे टिपलाय, त्यामुळे मैदान सोडावं लागेल यावेळेस की नाही आपण पाहणार आहोत. कारण बॅटिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. षटकार चेक करायचं रे पंच की हाईट फॅक्टर, हाईट फॅक्टर चेक करायचं. चला तिसऱ्या पंचाची कामगिरी आता वाढली आहे, त्यामुळे आता आमचे तिसरे पंच विवंक जाधव सर आता चेक करतील नक्की तिथे घडले का. या साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातील, त्यानंतर एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, फेअर डिलिव्हरी, त्यामुळे बॅटरला मैदान सोडावं लागेल. मोहन हजारे बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू सो मच. एक षटकार जरूर आला परंतु कमबॅक करतोय मैदानावरती रोहन विकी. 3 विकेट त्याने संपादित केलेत या ओव्हरमध्ये. मयूर काठावले मैदानावरती दाखल झालाय आणि सफल झालेत, त्यामुळे पंचांनी डॉट बॉल घोषित केला. पॉइंटला पाहिलं होतं, ढकलण्याचा बॉल प्रयत्न होता मयूर काठावलेच्या माध्यमातून, त्यामुळे पंचाकडे खरं तर पाहिलं होतं अशा नजरेने की हा चेंडू इथून वाईट असावा, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना फटका हा देखील चांगला आहे. ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल त्याच्या आवाकाच्या बाहेर, चांगला बॅकअप पाहायला मिळेल. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा आहेत एक पडल्या जातील. 17 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. तिहेरी संगम तुम्हाला पाहायला मिळेल. अनिल दादा भोईर असतील, भूषणजी भोईर, जयजी जाटे सध्याच्या घडीला खरं तर या मैदानाचा आढावा घेत असताना स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी राहिलेली नाहीये ना, हे सारे चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून देखरेख केली जाते. RD11 चांदप चेअरमन आयोजित तुम्ही पाहताय स्पर्धा सरपंच चषकचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच जय रहमान क्रिकेट संघ जोबेली विरोधात जय रहमान टेंभवली. 2 टीमचे कॅप्टन आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं, याची आपण नोंद घ्यायची. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 17 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. दिनेश दिनेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. जेबी राऊंड द विकेट दाखल होतोय. साखी गेल्यावरती संदेश बागराव, त्याच्या साथीनं मयूर काठावले. ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अमोलजी रमेश सोनावडे यांचं आगमन झाले आणि त्यांच्याच नावानं तुम्ही पाहताय खरं तर ही जर्सी एरंदाडकरांनी परिधान केले. त्यांचे बंधुश्री आहेत उत्तम मुंडे. बॅटची घेतली कडा, थर्डमॅनला खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय आणि आता धाबा 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 तुम्हाला पार मिळतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालवलाय आणि या 2 धाबा इथे मिळतील. 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. महत्वाची बात आपण पाहतोय निखिलजी चव्हाण, शेतकरी राजा यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. टीम दैवलीला बाळकृष्ण मुंडे यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. ते देखील या मागचा आनंद घेतात. त्यांचे बऱ्यापूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जेबी राऊंड द विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर उत्तम मुंडे यांना मैदान सोडावं लागेल कारण मयूरला स्ट्राईक हवी आहे. फरदच बाद. शुभम नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये शुभम दाखल झालाय. राऊंड द विकेट गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. जेबीला तुम्ही पाहताय जो मात्र आतापर्यंत त्याने एकही मोठा फटका खेचून दिला नाहीये, त्यामुळे इथून कमबॅक करत असताना स्टॅकिंग वरती मयूरला तुम्ही पाहताय ज्याने स्ट्राईक घेतली आहे. स्ट्राईक घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी म्हणेन डॉट बॉलची समाप्ती होत असताना स्वतःवरती खरतर विश्वास दाखवला मयूर काठावले ना, परंतु डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक. फटका हा चांगला आहे. ऑन साइडला खेळलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक सूरज तरे बॉलवरती पोहोचतोय. 2 धाबा इथे भेटतील या शंकात नाहीये. तिसरीचा प्रयत्न शुभम इथे करतोय आणि तिसऱ्या धाबेसाठी
मयूरला मैदान सोडावं लागेल, त्यामुळे 2 धाबा मिळतील टीमची टोटल. या 2 धाब्याच्या साथीने 20 धाबा, 18 बॉल आणि 21 धाबाचं बापक लक्ष. 22 धाब्या. चला 23 धाबा झालेत. खरं आमचे साथी स्कोरर थोडेसे नवीन आहेत, हरकत नाहीये. 24 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये. टॉस आपण संपन्न करतोय. एका बाजूला टेंबिवली, दुसऱ्या बाजूला जोबेली. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच रंगताना दिसेल. सामना हा 3 ओव्हरचा होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. एका बाजूला तुम्ही पाहताय परेश गोराटकर, दुसऱ्या बाजूला विवेक गायकवाड. काटाचा कॉल केला आणि आलाय छापा. टॉस जिंकला टीम टेंबिवलीने. निर्णय कळवा. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. आणि बॅटिंग करण्याचा निर्णय टीम जोबेली संघाकडे. त्यामुळे पुन्हा एकदा आता वार्ता सुरू होईल. मायक्रोफोन वरती येतील महेशजी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. पुढे एकदा दुपारच्या विश्रांतीनंतर सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपण देऊ आणि क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत देखील आपण करणार आहोत. नमस्कार मित्रांनो. राऊंड विकेट मॅच ऑन. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती विकी भालेराव अर्थात स्टप्सच्या बॅट मधून बॉल चालला सीमा पार. बलतील धावासा खण. सहा धावा धावफलकावर आलेले आहेत. अगदी आपण पाहतो पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत करण्यात आलं. 24 धावांचं लक्ष या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये. नेक्स्ट मॅच एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जय हनुमान टेंबिवली तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान जोबेली. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर अमोलदादा सोनावणे यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि आता बॅक टू बॅक 2 षटकार विकी
भालेरावच्या बाट मधून आलेले आहेत सेकंड इन रो दुसरा षटकार. यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. दीड हजार करायचे 1500 रुपये. क्या बात आहे. प्राइस वाढत जाईल. 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. देवांश जयवंत बहिर यांच्या वतीनं सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अमोलदादा सोनावणे यांच्या वतीने 1000. अमोल सोनावणे यांच्या देखील कडून 1500 रुपयाचं पारितोषिक आणि सलग लागोपाठ चाललेला हा तिसरा खडखडी षटकार. मैदानावरती थोडस वादळ आलेलं आहे. कदाचित ही वादळापूर्वीची तर शांतता तर नव्हे ना असं म्हटलं जातं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर असं वादळ अजूनही काही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. झालेले आणि आता केतन वरती हल्ला बोल होतोय. पहिला पॉवर प्ले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि आता संघाची धाबत संख्या धावफलकावरती 20 अंकावरती आहे. खरं तर आपण पाहिलं तर सेमीफायनल 5 स्टार 5च्या धावा जर काउंट करायचे असते तर कुठेतरी रंगत आपल्याला चढाओढ मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये सुद्धा पाहायला मिळाले असते, परंतु आता फक्त आयोजकांनी घेतलेला जो निर्णय टॉप 3 अर्थातच आपण पाहतो 3 मॅचेस मध्ये आपण फक्त धावा काउंट करणार आहोत जे पॉइंट्स असतील ते. आणि आता बॉल सीमा पार जाईल. विनिंग स्ट्रोक धावा मिळतील 4 आणि या चौकाराने टीम फ्रेंडशिप 11 मोहपाडा एरनचाड हा संघ विजय झालेला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि टॉप 3 मध्ये आम्हाला जाणारा हा दुसरा संघ या ठिकाणी मिळालेला आहे. वेल प्लेड, अभिनंदन. पैसे तुम्ही जे बक्षिसासाठी लावलेले असतील ते ऑलरेडी आता जमा करायचे आणि यानंतर जमा केल्याशिवाय अनाउन्समेंट केली जाणार नाहीये अशी आयोजकांच्या वतीने सूचना आहे.